श्री स्वामी समर्थ। ही पनीरची पंजाबी भाजी मी आगरी स्टाईलमध्ये कशी बनवली बघूया। आज ना शूट करण्याचा मूड नव्हता, त्यामुळे ना मी अगोदर स्टार्टिंग केलेलं आणि मग शूट करायचं थोडंसं वेळ डोक्यात गेला आणि मग मी इथे सगळं तुम्हाला शेअर करते। इथे मी मोठा असा कांदा कट केला आणि शिमला मिरची ते तेलामध्ये फ्राय करून घेते। त्याचबरोबर पनीरचे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत मोठे मोठे, आणि पनीर तळणार नाहीये। कांदा आणि शिमला मिरची सॉफ्ट झाली ना का काढून घेणार। त्याच तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिले, राईची नाही। प्रत्येक राईची फोडणी द्यायची गरज नसते, कधी कधी जिऱ्यावर सुद्धा छान लागतं। नंतर हिंग घातले फोडणीमध्ये आणि भरपूर सारा कांदा, साधारण मीडियम साईजचे 3 कांदे मी इथे कट करून घेतलेले। कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। आणि कांदा परतत असताना इथे मी 2 टॅमॅटोची प्युरी करून घेतली। त्याचबरोबर कांदा लवकर शिजावा म्हणून त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि दही आणि काजू मुठभर घेतल्यात, त्याची छान पेस्ट करून घेतले मिक्सरमध्ये। कांदा आता सॉफ्ट शिजून झालेला आहे, त्यामध्ये अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालते। आता इथे नुसती अद्रक लसूणची पेस्ट असेल तरी चालेल, तेजपत्ता सुद्धा मी घातलेला आहे। छान ही पेस्ट कांद्याबरोबर परतून झाली का आपल्याला मसाले घालायचे। ते आगरी मसाला, गरम मसाला आणि हळद घातले। त्याचबरोबर कोणताही पनीर मसाला तुम्ही घालू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं। मसाला छान फ्राय झाला का त्याच्यामध्ये टॅमॅटोची प्युरी घालायची, परतायचं, भरपूर सारं परतायचं आणि मग त्याच्यावर झाकण देऊन टॅमॅटो शिजेपर्यंत साधारण 2 मिनिटं बारीक गॅसवर ठेवायचं। छान टॅमॅटो शिजलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता बाजूच्या टोपात मी मटर उकडायला ठेवलेले आहे, ते गरम गरम मटारचं पाणी सकट मी घातलेलं आहे। ह्या भाजीमध्ये तुम्ही मटार नाही घातला तरी चालेल, तुम्हाला जे आवडतात त्या भाज्या म्हणजे मशरूम वगैरे तुम्ही घालू शकता। आणि मशरूम घेतला तर तो सुद्धा तळून घ्यायचा। आता दही आणि काजूची पेस्ट मी त्यामध्ये ऍड केलेली आहे। छान परतून घ्यायचं। काहीतरी मिस माझं झाले असेल तर समजून घ्या। थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घालायचं आणि आपण तळलेल्या ज्या भाज्या आणि पनीरचे स्लाइस हे घालायचं, मिक्स करायचं आणि छान झाकण देऊन आपण शिजू द्यायचं। आणि साधारण 5 मिनिटांमध्ये, 5 पण नाही त्यापेक्षा कमी मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होते। खूप टेस्टी लागते आणि ही माझी फेवरेट भाजी आहे। आणि अजून काय सांगू, वरनं कोथिंबीर घाला आणि सर्व करा। आवडल्यास लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता बाय।